नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा जो काही चॅप्टर आहे या चॅप्टरचा आपण नीट CET ॲज वेल ॲज बोर्ड न्यूमरिकल्स. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्यायचं आहे इकडं की मी बोर्डचे जे न्यूमरिकल्स आहेत म्हणजे जे स्टेट बोर्डला येणारे एक्झामला येणारे जे काही न्यूमरिकल्स आहेत एक्झाम्पल्स आहेत त्याचेही मी काय करणार आहे MCQ टाईपमध्ये कन्व्हर्जन करून त्या टाईपनंच घेणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे बोर्डसाठी वेगळे असे एक्झाम्पल्स शिकवले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यायची आहे. लक्षात आलं का? म्हणजे बोर्ड टाईपचे जे काही एक्झाम्पल आहेत ते आम्ही काय करणार आहे नीटच्या स्वरूपामध्ये किंवा कॉम्पिटिटिव्हच्या स्वरूपामध्येच देखील काय करणार आहे ते सॉल्व्ह करण्याचा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न केला जाणार आहे. याचा दुहेरी फायदा म्हणजे काय की समजा जर तुमची बोर्ड टाईप जर एक्झाम जर MCQ टाईप जर राहिली तर याचा ऑलरेडी एक बेनिफिट तुम्हाला तिथं राहील आणि दुसरी म्हणजे बोर्डाचे सगळेच न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह होतील. याच्यामध्ये असे असणार की तुमच्या बोर्डाचे सगळे जे स्वाध्यायाला असणारे आहेत किंवा इतर नवीन विचारले जाणारे क्वेश्चन्स देखील याच्यामध्ये आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात आलं? तर MCQ पूर्वी मी जी काय लागणारी एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी जी काय रिक्वायर्ड थिअरी आहे ती रिक्वायर्ड थिअरी कंप्लीट करणार आहेत आपण. ओके, टू स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट बोहर्स पॉस्युलेट. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी बोहर्स पॉस्युलेट एक्सप्लेन करणार नाही आहे की ऑलरेडीच मी थिअरी लेक्चरमध्ये बोहरचं एक्सप्लेनेशन हे दिलेलं आहे. आपण काय क्विक रिव्हिजनमध्ये आपण काय करणार त्याचा फॉर्म्युला रिवाइज करणार आहे. काय करणार आहे फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. तो फॉर्म्युला आपल्याला कशा पद्धतीने यूज करावा लागणार त्याचा आपण उपयोजन केलं जाणार आहे. ओके, टू फर्स्ट बोहर्स पॉस्युलेट. विद्यार्थी मित्रांनो बोहर पहिलं पॉस्युलेट काय आहे बघा. व्हॉट इज द एक्सप्रेशन ऑफ बोहर पॉस्युलेट? इन एन हायड्रोजन ॲटम इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन ए सर्क्युलर ऑर्बिट round the nucleus, the necessary centripetal force required for circular motion is equal to the electrostatic force of attraction between positively charged of nucleus and negatively charged of electrons, right? That is what, student? That is according to the Bohr first postulate, mv square upon r is equal to 1 upon 4 pi epsilon naught e square upon r square. This is the Bohr's first postulate, right? Student, what? According to the Bohr second postulate, what is the equation? The angular momentum of electron is equal to integral multiple of h upon 2 pi. That is what, student? mvr is equal to nh upon 2 pi. mvr is equal to nh upon 2 pi. Where, student, what? N is the what? Principal quantum number. Where n is what? Principal quantum number. And h is what, student? h is the Planck constant, right? बघा इथून ह्या फॉर्म्युलावरून सगळा चॅप्टर हा रेडी होत पुढे जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. ह्या दोन पॉस्युलेटवरच सगळा चॅप्टर फिरवला जाणार आहे. लक्षात आलं का? त्यामुळे दोन पॉस्युलेट फार महत्त्वाचे आहेत. दॅट इज व्हॉट? फर्स्ट वन इज mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट e स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. सेकंड इज व्हॉट? mvr इज इक्वल टू nh अपॉन 2 पाय. थर्ड पॉस्युलेट, according to the Bohr third postulate, the change when electron jumps from higher energy orbit to the lower energy orbit, it emits a radiated energy. It emits a radiated energy, and this energy difference which must be equal to delta E is equal to E2 minus E1, or what against from what? En minus EP. En minus where E2 is the higher energy orbit, E1 is the lower energy orbit. Similarly, En is the higher energy orbit, EP is the lower energy orbit, right? And this energy in the form of photon of energy, that is h nu. Photon of energy h nu. विद्यार्थी मित्रांनो इथंपर्यंत हे तिन्ही इक्वेशन्स नोट डाऊन करायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा टॉपिक पुढे रन केला जाणार आहे. ओके, टू फर्स्ट नोट डाऊन दिस 3 postulate. Okay, student, completed 3 postulate, and according to 3 postulate, to first what? Radius, expression for radius of Bohr orbit. Radius of Bohr orbit
विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक्सप्रेशन काय मिळालेलं आहे? द रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एन स्क्वेअर. रेडियस ऑफ बोहर ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हाट? एन स्क्वेअर. दॅट इज व्हाट स्टुडंट? इन दिस इयर व्हाट? r is equal to n square h square epsilon naught divided by pi m e square. हा जो काही स्टुडंट आहे n स्क्वेअर बघा n स्क्वेअर सॉरी h स्क्वेअर इप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय पाय m e स्क्वेअर हा एक कॉन्स्टंट आहे. म्हणजे हे एक्सप्रेशन विद्यार्थी मित्रांनो काय? r इज इक्वल टू कॉन्स्टंट k इंटू n स्क्वेअर. कॉन्स्टंट k इंटू व्हाट? n square, and that is according to this expression that is r is directly proportional to n square. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लागणार सर्व फॉर्म्युला मी इथे नोट डाऊन केलेला आहे. r is equal to n square h square epsilon naught divided by pi m e square that is r is equal to constant k into n square that is r is directly proportional to what? n square. That is radius of Bohr orbit is directly proportional to what? Square of principal quantum number. Okay. कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट एक्सप्रेशन पाहणार आहोत. बघा नेक्स्ट विद्यार्थी मित्रांनो एनर्जी ऑफ बोहर ऑर्बिट. बोहर एनर्जीचं एक्सप्रेशन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळणार आहे E इज इक्वल टू व्हॉट? मायनस m e रेस टू 4 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर n स्क्वेअर h स्क्वेअर मायनस m e रेस टू 4 n स्क्वेअर h स्क्वेअर. ओके 8 इप्सिलॉन नॉट n स्क्वेअर h स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो या ह्याच्यामध्ये देखील हा जो काय आहे तो सगळा कॉन्स्टंट आहे. मीन्स व्हॉट? m e रेस टू 4 8 इप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर. दिस इज द कॉन्स्टंट k. दॅट इज एनर्जीचं एक्सप्रेशन विद्यार्थी मित्रांनो असणार आहे k अपॉन n स्क्वेअर. कॉन्स्टंट k अपॉन n स्क्वेअर. कॉन्स्टंट k अपॉन n स्क्वेअर. याच्यावरून विद्यार्थी मित्रांनो रिलेशन मिळणार आहे. एनर्जी द एनर्जी ऑफ बोहर ऑर्बिट इज inversely proportional to a square of its principal quantum number. Energy of Bohr orbit is inversely proportional to its square of principal quantum number. Square of principal quantum number. And this is what? Energy expression of a Bohr orbit. Okay. Okay student, understand? हा कंप्लीट करायचा आणि त्याच्यानंतर आपण बोहर मोस्ट इम्पॉर्टंट इज अ बोहर रिलेशन. आपण काय पाहणार आहोत? बोहर रिलेशन पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बोहर्स रिलेशन आपल्याला रिलेशन विद्यार्थी मित्रांनो काय मिळालेलं आहे? आपण प्रूफ सगळं मी स्टेट बोर्डची जी काही थिअरी आहे त्याच्यामध्ये सगळं एक्सप्रेशन अगदी डिटेल्समध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यामुळे मी आणखीन पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही आहे. काय विद्यार्थी मित्रांनो रिलेशन मिळालं होतं? 1 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू r इंटू ब्रॅकेट 1 अपॉन p स्क्वेअर मायनस 1 अपॉन n स्क्वेअर. 1 अपॉन p स्क्वेअर मायनस 1 अपॉन n square where p is what? Lower energy orbit and n is what? Higher energy orbit. Okay. This is यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण बोहर्स रिलेशन किंवा बोहर्स फॉर्म्युला असं म्हणतोय. काय म्हणतोय? बोहर्स फॉर्म्युला. ते याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ह्याच्या मोस्ट इम्पॉर्टंट इज काय पाहणार आहोत? हायड्रोजन स्पेक्ट्रम. व्हॉट? हायड्रोजन स्पेक्ट्रम. कंप्लीट करायचा आहे फॉर्म्युला. हायड्रोजन स्पेक्ट्रम. बघा या हायड्रोजन स्पेक्ट्रममध्ये विद्यार्थी मित्रांनो 5 प्रकारच्या लाईन्स इमिट होणार आहेत. ज्यावेळी हायड्रोजन गॅस हा आपण हीट करणार आहे त्या हीट केल्यानंतर त्याच्यामधून काय स्पेक्ट्रल लाईन्स बाहेर पडणार आहे. त्या स्पेक्ट्रल लाईन्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सोपी अशी ट्रिक देतोय. बघा हा हायड्रोजन स्पेक्ट्रम तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहात? लाल, बाल, पाल, बाजीराव, पी फंड. विद्यार्थी मित्रांनो हे तुमच्यासाठी मी देतोय. तुम्हाला म्हणजे लगेच हा हायड्रोजन स्पेक्ट्रम लक्षात राहिला पाहिजे. याच्यामध्ये लाल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आहे ते लायमन सिरीज. सेकंड बाल मीन्स व्हॉट आहे स्टुडंट? बाल्मर सिरीज. पाल मीन्स आहे विद्यार्थी मित्रांनो फॅशन सिरीज. बाजीराव मीन्स व्हॉट? ब्रॅकेट सिरीज. आणि पी फंड मीन्स व्हॉट? पी फंड.
काय काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे तर लाल, बाल, पाल, बाजीराव, पिफंड. लाल मीन्स वॉट लायमन सिरीज, बाल मीन्स वॉट बालमर सिरीज, पाल मीन्स वॉट फॅशन सिरीज, बाजीराव मीन्स वॉट ब्रॅकेट सिरीज आणि पिफंड मीन्स वॉट पिफंड सिरीज. ओके, बघा हायड्रोजन स्पेक्ट्रम कंप्लीट करायचा आहे, लक्षात आलं. त्याच्यानंतर आपण ह्या रिजन कोणती सिरीज कोणत्या रिजनमध्ये क्वेश्चन ह्याच्यावर बऱ्याचदा विचारले गेलेले आहेत. कोणती सिरीज कोणत्या रिजनमध्ये आढळते हेही तुम्हाला मी विद्यार्थी मित्रांनो सांगणार आहे. बघा स्टुडंट, जो काय हायड्रोजन स्पेक्ट्रम आहे तो या पद्धतीनं आपण लायमन, बाल्मर, फॅशन, ब्रॅकेट, पिफंड, लाल, बाल, पाल, बाजीराव, पिफंड. तर ह्या स्पेक्ट्रम सिरीज कोणत्या रिजनमध्ये आढळतात विद्यार्थी मित्रांनो हे आपण लक्षात ठेवणार आहे. मेनली 3 प्रकारचे रिजन आहेत विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट वर्ड इज अ UV रिजन, UV. सेकंड इज अ व्हिजिबल, second is what? First was UV region, second was visible region, third one is the IR region. थर्ड कोणता आहे? IR region. तर विद्यार्थी मित्रांनो लायमन सिरीज जे आहे ती UV region मध्ये आढळते. कोणता region असतो? लायमन सिरीज इज अवेलेबल ओनली वॉट इन लायमन सिरीज UV region. कोणते? UV region. सेकंड बाल्मर सिरीज जे आहे ती व्हिजिबल रिजनमध्ये आढळते. कोणत्या सिरीजमध्ये विद्यार्थी मित्रांनो? तर व्हिजिबल रिजन. आणि रिमेनिंग 3 आहेत ते आढळते ते IR रिजन. IR रिजन मीन्स व्हॉट विद्यार्थी मित्रांनो? इन्फ्रारेड रिजन. इन्फ्रारेड रिजन. बघा पहिली सिरीज जी आढळते ती UV रिजनमध्ये आढळते. सेकंड सिरीज जी आढळते दॅट इज बाल्मर व्हिजिबल रिजन. आणि बाकीच्या 3 ज्या सिरीज आहेत त्या कोणत्या रिजनमध्ये आढळतात? तर अल्ट्राव्हायोलेट रिजनमध्ये आढळतात. बघा लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ. विद्यार्थी मित्रांनो ह्या लॉंगेस्ट वेव्हलेंथ आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ कशा पद्धतीनं काढायच्या, डिटरमाइन कशा पद्धतीने करायच्या ह्याच्यासाठी पण तुम्हाला एक विद्यार्थी मित्रांनो मी एक ट्रिक देणार आहे. थेरी एक्सप्लेनेशन बरेच वेळ पण लागतो आणि थोडंसं कॅल्क्युलेशन चुकीचं पण होतात. पण मी एक शॉर्ट ट्रिक देतो आणि त्या ट्रिकच्या पद्धतीनं आपण हे शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ कशा पद्धतीने डिटरमाइन करणार आहेत हे आपण लक्षात ठेवणार आहोत. बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा तुम्हाला मी स्पेक्ट्रल सिरीज कसं लक्षात ठेवायचं सांगितलेलं आहे, सूत्र दिलेलंच आहे. लाल, बाल, पाल, बाजीराव, पिफंड. बाजीराव, पिफंड. विद्यार्थी मित्रांनो वेव्हलेंथचं नोटेशन काय असतं? लॅम्बडा. बरोबर का? वेव्हलेंथ आपण कशाला म्हणतो? लॅम्बडा आपण वेव्हलेंथ म्हणतो. बरोबर ना? बघा तर लाल म्हणजे लायमन सिरीज, बाल म्हणजे बाल्मर, पाल म्हणजे फॅशन, बाजीराव म्हणजे ब्रॅकेट, पिफंड म्हणजे पिफंड. विद्यार्थी मित्रांनो इथं लॅम्बडा LL लिहिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय? लॅम्बडा लायमन लॉंगेस्ट. काय हो? लॅम्बडा लायमन लॉंगेस्ट. लॅम्बडा BL लिहिलेला आहे, लॅम्बडा बाल्मर लॉंगेस्ट. लॅम्बडा PL लिहिलेला आहे, लॅम्बडा फॅशन लॉंगेस्ट. लॅम्बडा BRL लिहिलेला आहे, लॅम्बडा ब्रॅकेट लॉंगेस्ट. लॅम्बडा ब्रॅकेट लॉंगेस्ट. लॅम्बडा PF लिहिलेला आहे, लॅम्बडा पिफंड लॉंगेस्ट आहे. लॅम्बडा PFL मीन्स व्हॉट स्टुडंट? काय? PFL मीन्स व्हॉट? पिफंड लॉंगेस्ट. काय? पिफंड लॉंगेस्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो या लॉंगेस्ट वेव्हलेंथ कशा तयार करायच्या आहेत बघूया. ह्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक देतो. बघा पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. LL मीन्स व्हॉट? लॅम्बडा लायमन लॉंगेस्ट. लॅम्बडा BL मीन्स व्हॉट? लॅम्बडा बाल्मर लॉंगेस्ट. लॅम्बडा PL मीन्स व्हॉट? लॅम्बडा फॅशन लॉंगेस्ट. लॅम्बडा BRL मीन्स व्हॉट? लॅम्बडा ब्रॅकेट लॉंगेस्ट. आणि लॅम्बडा PFL मीन्स व्हॉट? लॅम्बडा पिफंड लॉंगेस्ट. लॅम्बडा पिफंड लॉंगेस्ट. ह्याच्यासाठी बघा न्यूमरेटर. न्यूमरेटर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय? अंश. आणि डिनॉमिनेटर म्हणजे काय हो? छेद. तर अंशामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा? 2 स्क्वेअर, 6 स्क्वेअर, 12 स्क्वेअर, 20 स्क्वेअर अँड 30 स्क्वेअर. 2 स्क्वेअर कोणासाठी? लायमनसाठी. 6 स्क्वेअर कोणासाठी? बाल्मरसाठी. 12 स्क्वेअर कोणासाठी? फॅशनसाठी. 20 स्क्वेअर कोणासाठी?
ब्रॅकेटसाठी आणि 30 स्क्वेअर कोणासाठी पिफंड. हे कशामध्ये लिहायचं आहे न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये. डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये काय लिहायचं आहे बघा आर इज कंपल्सरी अँड ऑड नंबर विदाउट वन किंवा एक्सेप्शन वन. ऑड नंबर विदाउट वन. विदाउट वन म्हणजे काय एक नंतरची विषम संख्या एक नंतरचा ऑड नंबर 3 5 7 9 11. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काय लॉंगेस्ट व्हेरियंट करण्यासाठी न्यूमरेटरमध्ये काय लक्षात ठेवायचं आहे 2चा वर्ग 6चा वर्ग 12चा वर्ग 20चा वर्ग आणि 30चा वर्ग. बघा मी 2चा वर्ग किती असते हो 4. त्याच्यानंतर इकडे किती किती 4. 6 स्क्वेअर इज 36. 12 स्क्वेअर इज वॉट 144. 20 स्क्वेअर इज वॉट 400. 30 स्क्वेअर इज वॉट 900. हे सगळं आपण न्यूमरेटरमध्ये लिहायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय लिहायचं सांगितलेलं आहे तुम्हाला आर इज कंपल्सरी. आर इज बघा विद्यार्थी मित्रांनो बोर्ड तुम्हाला व्हिजिबल होईल की नाही यासाठी मी पुन्हा लिहिलेलं आहे. बघूया लॉंगेस्ट व्हेरियंट तयार करायचं आहे. लॉंगेस्ट व्हेरियंटसाठी काय सांगितले तुम्हाला ट्रिक का दिलेला आहे 2चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर 12चा स्क्वेअर 20चा स्क्वेअर आणि 30चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती हो 4. 6चा 36. 12चा 144. 20चा 400 आणि 30चा 900. राईट. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे छेदामध्ये काय लिहायचं सांगितलेलं आहे आर इज कंपल्सरी. आर इज कंपल्सरी अँड वॉट ऑड नंबर विदाउट वन. ऑड नंबर विदाउट वन मीन्स वॉट 3 5 7 9 11. 3 5 7 9 11. ऑल लॉंगेस्ट व्हेरियंट आर रेडी. या सगळ्यांनाच लॉंगेस्ट व्हेरियंट आपण म्हणणार आहोत. म्हणजे बघा लायमनची लॉंगेस्ट व्हेरियंट किती लिहिली आहे 4/3R. बाल्मरची 36/5R. फॅशनची 144/7R. त्याच्यानंतर ब्रॅकेटची 400/9R आणि पिफंडची 900/11R. कशा पद्धतीनं लॉंगेस्ट व्हेरियंट डिटरमाइन करायचं विद्यार्थी मित्रांनो समजलं. सिमिलरली आपण शॉर्टेस्ट व्हेरियंट तयार करण्यासाठी जाऊया. शॉर्टेस्ट व्हेरियंट हा विद्यार्थी मित्रांनोच याला मिनिमम व्हेरियंट देखील आपण म्हणू शकतोय. मिनिमम व्हेरियंट लॉंगेस्टलाच आपण मॅक्झिमम व्हेरियंट देखील असं म्हणू शकतोय. काय म्हणू शकतोय मॅक्झिमम व्हेरियंट. बघा लॅम्बडा LS म्हणजे लॅम्बडा लायमन शॉर्टेस्ट. लॅम्बडा BS म्हणजे काय लॅम्बडा बाल्मर शॉर्टेस्ट. लॅम्बडा PS मीन्स वॉट लॅम्बडा फॅशन शॉर्टेस्ट. लॅम्बडा ब्रॅकेट शॉर्टेस्ट आणि लॅम्बडा पिफंड शॉर्टेस्ट. लॅम्बडा पिफंड शॉर्टेस्ट. हा विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यासाठी काय लक्षात ठेवणार आहात तुम्ही 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर 1 ते 5चे स्क्वेअर हे करण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. न्यूमरेटरमध्ये लक्षात ठेवायचं आहे. डिनॉमिनेटरमध्ये काय लक्षात ठेवायचं बघा ओनली आर इज कंपल्सरी. ओनली आर इज कंपल्सरी. बघा डिनॉमिनेटरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय लक्षात ठेवतोय ओनली आर इज कंपल्सरी. न्यूमरेटरमध्ये 1 ते 5चे स्क्वेअर 1 ते 5 यांचे स्क्वेअर 1चा वर्ग 1 2चा वर्ग 4 3चा वर्ग 9 4चा वर्ग 16 5चा वर्ग 25. स्क्वेअर ऑफ 1 इज वॉट 1. 2 स्क्वेअर इज वॉट 4. 3 स्क्वेअर इज वॉट 9. 4 स्क्वेअर इज वॉट 16. 5 स्क्वेअर इज वॉट 25. आणि डिनॉमिनेटर में क्या लिखना है खाली आर. आर इज ओनली वॉट ओनली आर इज कंपल्सरी. आर 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 आर. द ऑल शॉर्टेस्ट वेवलेंथ आर रेडी. सगळ्या शॉर्टेस्ट वेवलेंथ तयार झालेल्या आहेत. बघा लॉंगेस्ट कशा तयार करायच्या आहेत शॉर्टेस्ट कशा तयार करायच्या आहेत. या शॉर्टेस्ट वेवलेंथनाच आपण सिरीज लिमिट देखील असं म्हणणार आहोत. सिरीज लिमिट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा लायमन सिरीजचं सिरीज लिमिट काय असेल 1/r. बाल्मरचं काय असेल 4/r. फॅशनचं काय असेल 9/r. ब्रॅकेटचं काय असेल 16/r आणि पिफंडचं काय असेल 25/r. म्हणजेच काय शॉर्टेस्ट वेवलेंथ दॅट इज वॉट मिनिमम वेवलेंथनाच आपण काय म्हणतो आहे सिरीज लिमिट असं म्हणतोय आपण. काय म्हणतोय
शॉर्टेस्ट वेवलेंथ दॅट इज द मिनिमम वेवलेंथ इज नोन ॲज द सिरीज लिमिट. बरेच क्वेश्चन्स स्टेट बोर्ड असेल किंवा CETची एक्झाम असेल किंवा नीटची एक्झाम असेल, बरेच क्वेश्चन्स या सिरीज लिमिटवरती विचारलेले आहेत. नंतर आपण काय करणार आहे, सगळे क्वेश्चनच्या स्वरूपात हे देखील तुम्हाला माहिती करून देणार आहोतच. ओके, ठीक आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, लॉंगेस्ट वेवलेंथ आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे.